नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी रोहिणी पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस शुभ जावो, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच सदिच्छा. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एक अतिशय ट्रेंडिंग आणि चर्चेचा विषय चालला आहे, तो म्हणजेच प्रधानमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ही योजना आपल्या सगळ्या स्त्रियांसाठी आहे आणि महाराष्ट्रात असणाऱ्या म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या किंवा जन्मलेल्या सगळ्या महिलांसाठी ही योजना आहे. बऱ्याच महिलांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे की हा फॉर्म आम्ही भरू शकतो का? या योजनेसाठी आम्ही पात्र आहोत का? आम्ही असा लाभ घेतो तर हा लाभ आम्हाला मिळेल का? वगैरे वगैरे अनेकविध प्रश्न त्यांच्या मनात आहेत. हे मला केव्हा जाणवलं, जेव्हा मी अपडाऊन करत असते तेव्हा महिला माझ्या संपर्कात येतात आणि त्या मला विचारतात की ताई, आम्ही हा फॉर्म भरू का? तर माझी अशी अडचण आहे, मी असं करू का? मी हा लाभ घेते, आधी मीही असा पगार घेते किंवा असं करते, तर मला चालेल का? म्हणजे अनेकविध संभ्रम महिलांच्या मनात निर्माण झालेले आहेत आणि मग मी ठरवलं की चला आपण आता महिलांच्या मनातले संभ्रम काही अंशी का होईना तर दूर करूया. तर मी जवळपास 40 प्रश्न या योजनेसंदर्भात 40 प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरांसहित या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे, जेणेकरून तुमच्या मनातला संभ्रम हा दूर होण्यास नक्कीच मदत होईल. जर तुमच्या घरातल्या महिला किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी असतील ओळखीतल्या महिला आणि त्यांच्या मनात काही डाऊट असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, जेणेकरून तुमच्या प्रश्नाचं उत्तर कदाचित शेवटी असेल, कुठे मध्ये असेल. म्हणजे एकूण 1 ते 40 प्रश्न असल्यामुळे तुमचा प्रश्न केव्हा असेल हे मी नाही सांगू शकत. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा, तुमचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. चला तर मग पाहूया आजचा व्हिडिओ. चला तर मग घेऊया आजचा पहिला प्रश्न, की हा फॉर्म आम्ही कुठे भरायचा, कोणाला संपर्क करायचा? तर प्रत्येक गावाच्या अंगणवाडी सेविका ज्या आहेत, अंगणवाडीच्या ज्या शिक्षिका आहेत, त्यांच्याकडे हा फॉर्म भरण्यासाठी सरकारने त्यांना 50 रुपये प्रति फॉर्म असा जे काही मानधन आहे सरकारकडून त्यांना मिळणार आहे. म्हणून ते तुमचा फॉर्म अगदी निःशुल्क असा ते भरून देतील. आणि जर अंगणवाडी सेविका तुमच्या गावात असेल नसेल बरं ठीक आहे, पण त्यांच्याकडेही भरपूर गर्दी असते. जर तुम्हाला ऑनलाईन करता येत असेल तर प्ले स्टोअरवरून नारी शक्ती ॲप जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आणि त्या ॲपने हा फॉर्म भरू शकतात तुम्ही. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न. आता बऱ्याच महिलांचं म्हणणं आहे की नारी शक्ती ॲप हे चालत नाही. तर याचं उत्तर असं आहे की नारी शक्ती ॲप हे जे आहे तर आज लाखो जण या ॲपवरून फॉर्म भरत आहे आणि त्यामुळे ही जी साईट आहे किंवा हे ॲप आहे ते थोडं हँग होतं आहे किंवा फॉर्म भरण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे. तर अशा याला आपण काय करायचं की अगदी सकाळी लवकर उठून आधीच म्हणजे आपली सगळी कामं बाजूला ठेवा आणि आधी फॉर्म भरून घ्या. म्हणजे कसं होईल की तुमचा फॉर्म हा पटकन भरला जाईल आणि सबमिटही होईल. आता आपण पाहूया तिसरा प्रश्न. फॉर्म भरताना डॉक्युमेंट कसे असावे? फॉर्म भरताना डॉक्युमेंटची जी साईज आहे ती 1 MB पेक्षा कमीच असावी, जास्त असू नये, नाहीतर फॉर्म आपला सबमिट होणार नाही. त्यानंतर काही जणांनी अगोदर फॉर्म भरलेत त्यांनी पुन्हा भरायचे का? तर नाही, अजिबात गरज नाही. ज्या कोणी अगोदर फॉर्म भरलेले आहेत ते 15 दिवसांच्या मुदतीमध्ये, तर ठीक आहे, त्यांनी आता पुन्हा फॉर्म भरण्याची अजिबात गरज नाही. त्याच्यानंतर आपला पाचवा प्रश्न आहे. फॉर्म भरताना जे हमीपत्र दिलं आहे ते आम्ही भरायचं का? तर हो, फॉर्म भरताना जे नवीन हमीपत्र दिलेले आहे ते आता इथून पुढे भरून अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर जर रेशन कार्ड असेल तुमच्याकडे, रेशन कार्डचं जर तुम्ही अपलोड करत असाल तर ते कसं करायचं? रेशन कार्ड जर तुम्ही अपलोड करत असाल तर त्यात रेशन कार्डचं पहिलं पेज आणि शेवटचं जे पेज असेल त्याचे दोन्ही फोटो एकत्र करायचे, जे आपण कोलाज करत असतो तसं एकत्र करून मग ते अपलोड करायचे. तेव्हाच तुमचा फॉर्म हा सबमिट होईल. त्यानंतर अर्जदाराचा जो पत्ता टाकायचा आहे तर तो कोणता टाकायचा? तर अर्जदार जी महिला असेल तिचा पत्ता जो ती महिला आत्ता ज्या ठिकाणी राहत आहे ती महिला, तर तोच पत्ता आपण टाकायचा आहे. आता त्याच्यानंतर जन्म ठिकाण, ग्रामपंचायत, पिनकोड वगैरे जे विचारलेलं आहे, हे जे आहे ते तुमच्या ज्या ठिकाणी जन्म झालेला आहे ते कोणतं टाकायचं? पिनकोड असेल, जन्म ठिकाण असेल तर जिथे तुमचा जन्म झालेला आहे, जन्म दाखल्यावरचं जे तुमचं गाव आहे तिथला पिनकोड आणि तिथला जो पत्ता आहे, तिथली जी माहिती आहे ती सर्व माहिती त्यात भरायची आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, रेशन कार्ड पिवळे किंवा केसरी दोन्हीही नसतील तर मग काय करायचं? जर तुमच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला उत्पन्नाचा दाखलाच अपलोड करावा लागेल. आपल्याकडे असणारं उत्पन्नाचा जो दाखला आहे तो तुम्हाला अपलोड करावा लागेल. त्यानंतर ऑनलाईन सगळा फॉर्म भरल्यानंतर तो कुठे जमा करायचा, असाही बऱ्याच महिलांच्या मनात प्रश्न आहे. तर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तो आपोआप सबमिट होतो, त्याला कुठेही जमा करायची गरज नाही. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, बँक खाते
कोणते असायला हवे? जो आपण अकाउंट नंबर टाकतो, याचं उत्तर असं आहे या प्रश्नाचं की बँक खाते कोणते असायला पाहिजे. तर आपण जे बँक खाते अपलोड करणार आहोत ते जॉईंट नसावे. त्या महिलेचं स्वतःचं पर्सनल असं जे अकाउंट असेल, जे खातं असेल तेच तुम्ही अपलोड करायचं, जॉईंट खातं चालणार नाही. त्याच्यानंतर पोस्टाचं जर खातं असेल तर ते कोणतं असावं? तर पोस्टाचं जर तुम्ही अकाउंट लोड करत असाल तर ते फक्त IPPBचे अकाउंट असेल तरच ते चालते, अन्यथा चालत नाही. त्याच्यानंतर अगोदरचा फॉर्म जर चुकला असेल तर काय करायचं? अगोदर फॉर्म जर चुकला असेल तर तो आता दुरुस्त होणार नाही आणि दुरुस्तीसाठी जर काही प्रक्रिया आली, त्या दुरुस्तीसाठी काही प्रक्रिया आली तर तसा तुम्हाला आम्ही चॅनलवर व्हिडिओ मी नक्कीच देईल. पण जर तुमची चूक काहीतरी झाली असेल फॉर्म भरताना तर ती आता मात्र दुरुस्त होणार नाही. जर तशी अपडेट आली तर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल. तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न बऱ्याच महिलांचा आहे की शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्माचा दाखला हा अगोदरच्या नावाने आहे, तर तो अपलोड केला तर चालेल का? तर हो, चालणार आहे. शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्माचा दाखला हा तर अगोदरच्याच नावाने असणार आहे. त्यामध्ये तर बदल होणार नाही, कारण की आपण फक्त आधार कार्ड हे लग्नानंतर चेंज करत असतो. त्यामुळे जर आपण फक्त 15 वर्षांच्या अगोदरचा जर असेल आपला जन्माचा दाखला, तो तर असणारच आहे, कारण वयच आपलं 21 तर 65 आहे. तर 15 वर्षांचा जर असेल आपला शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षांचा अगोदरचा पाहिजे तर मात्र तो चालणार आहे. पण जन्माचा दाखला तर आपल्या 15 वर्षांचा असेलच. समजतंय? तर याच्यानंतरचा प्रश्न आपला 15वा प्रश्न आहे. रेशन कार्ड अपलोड जर केलं तर त्याच्यावर महिलेचं नाव असणे गरजेचं आहे का? तर याचं उत्तर आहे हो. रेशन कार्ड जे आपण अपलोड करतोय त्या रेशन कार्डमध्ये त्या महिलेचं नाव असणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि ते रेशन कार्डही 15 वर्ष जुने असले पाहिजे. त्याच्या पूर्वीचे 15 वर्षाच्या पूर्वीचे असले पाहिजे. त्याच्यानंतर आपला 16वा प्रश्न असा आहे, बँक अकाउंट कोणते द्यायचे आणि पैसे कसे जमा होतील? तर मी तुम्हाला सांगितलं की बँक अकाउंट जे आहे ते पर्सनल द्यायचे. आपलं जे बचत खातं असतं ते आपण दिलं तरी चालणार आहे, किंवा तुमचं जनधनचं खातं असेल ते दिलं तरी चालणार आहे. पण मात्र तुमचं स्पेशल असलं पाहिजे, स्पेशल खातं असलं पाहिजे, जॉईंट अकाउंट चालणार नाही. त्यानंतर म्हणजे बँक अकाउंटमध्ये पैसे कसे येतील? तर पैशांचं काहीही प्रॉब्लेम नाही, कारण की पैसे जे येणार आहेत ते DBT मार्फत येणार आहेत. म्हणजे आपलं जे आधार कार्ड आहे, ज्या तुमच्या बँकच्या खात्याला लिंक असेल तेच बँकचं अकाउंट दिलं पाहिजे, कारण की आधार कार्डने DBT करून ते पैसे आपल्या बँकेत येणार आहेत. तर आपला फॉर्म जर आपला फॉर्म हा रिजेक्ट होईल का, किंवा मग क्युरी येईल का? फॉर्म भरण्याच्या अगोदर असं लक्षात घ्यायचं की जे आपण कागदपत्र सर्व जमा केलेले आहेत, जे अपलोड करणार आहोत फॉर्म भरताना, त्या सर्व कागदपत्रांवर नाव, जन्मतारीख हे सर्व जो माहिती आहे ती सारखीच असायला पाहिजे. म्हणजेच तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार नाही आणि तुम्हाला परत फॉर्म भरायची गरज भासणार नाही. तर आधार कार्ड किंवा रेशन कार्ड हे जर डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करत असाल तर ते कसं करायचं? आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे दोन्ही डॉक्युमेंट अपलोड करताना त्यांच्या दोघी साईड, बोथ साईड, मागची साईड आणि पुढची साईड, ह्या दोन्ही साईडचे फोटो जे आहेत ते अपलोड करायचे आहेत, अन्यथा ते घेणार नाही. आणि त्याच्यानंतर आहे फॉर्म हा कोणत्या भाषेतून भरायचा? मराठीतून की इंग्लिशमधून वगैरे? तर फॉर्म भरताना जी भाषा वापरायची ती फक्त इंग्लिशच वापरा, कारण की जे आपले बँकेचे डिटेल्स वगैरे असतात ते इंग्रजीमध्ये असतात आणि त्यामुळे म्हणजे घोळ होणार नाही. काहींच्या स्पेलिंग्स मराठीत केल्यानंतर वेगळ्या येतात आणि इंग्लिशमध्ये वेगळ्या, तर त्यामुळे घोळ होणार नाही. इंग्लिशमधनं फॉर्म भरला तर तो रिजेक्ट होणार नाही आणि तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट होऊन जाईल. फॉर्म भरायची अन्य कोणतीही वेबसाईट आहे का? तर नाही. फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन कोणतीच वेबसाईट नाही आहे. फक्त नारी शक्ती दूत ॲपमधूनच आपण फॉर्म भरू शकतो. समजलं? ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर त्यांनी काय करावं? तर बऱ्याच महिला असतात ज्यांना ऑनलाईन जमत नाही, मोबाईल वगैरे, तर त्यांनी काय करायचं? तर अशा महिलांनी ऑनलाईन जे दुकानं असतात सायबर वगैरे, तर त्यांच्याकडनं ऑनलाईन फॉर्म काढून घ्यायचा, म्हणजे प्रिंट काढून घ्यायची आणि प्रिंट काढल्यानंतर अंगणवाडी सेविकेकडे जाऊन मग तो फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतरचा 22वा आपला प्रश्न आहे, जर डोमासाईल नसेल म्हणजे रहिवासी दाखला नसेल तर काय करायचं? आपल्याकडे जर डोमासाईल नसेल म्हणजेच महाराष्ट्राचा रहिवासी दाखला जर नसेल तर 15 वर्षापूर्वीचं कोणतंही एक डॉक्युमेंट असायला पाहिजे, जसे की रेशन कार्ड, मतदान कार्ड किंवा जन्माचा दाखला, किंवा तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला इत्यादीपैकी एक कोणतंही जर डॉक्युमेंट असलं तर तुम्ही फॉर्म भरू शकता, अन्यथा नाही. फॉर्म भरल्यानंतर काही पावती वगैरे आपल्याला मिळते का?
तर नाही, फॉर्म भरल्यानंतर कोणतीही पावती आपल्याला मिळत नाही, कोणती पावती उपलब्ध होत नाही. तुमचा जो मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं आणि आपण आपल्या फॉर्मचं स्टेटस चेक करू शकतो, असं आहे. त्यानंतर आपण फॉर्म भरताना फॉर्म भरणाऱ्या व्यक्तीला, अंगणवाडी सेविकाला पैसे द्यायचे आहेत का? तर नाही, अंगणवाडी सेविकांना सरकारकडून 50 रुपये ई फॉर्म असं मानधन मिळणार आहे, असा जी आरमध्ये उल्लेख आहे. तर आपण कोणताही 1 रुपया त्यांना द्यायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर फॉर्ममध्ये जर काही चुका झाल्या आहेत आणि त्याला पुन्हा भरायचं असेल, तर दुरुस्तीही करायची असेल तर ते आपण करू शकतो का? तर नाही, फॉर्म जर एकदाचा सबमिट झाला आणि त्याच्यातल्या आपण दुरुस्त करू शकत नाही, चुका त्याच्यातल्या अजिबात दुरुस्त होणार नाही. सबमिट होण्याच्या अगोदर आपण फॉर्म एकदा चेक करायचा की ज्या आपण डिटेल्स फिल केलेल्या आहेत त्या योग्य आहेत की नाही, एकदा मॅच करून बघायच्या, त्याच्यानंतरच फॉर्म सबमिट करायचा. जर तुमच्याकडे पिवळे आणि महिलांचा प्रश्न असा आहे की जर आपल्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड नसेल तर मग काय करायचं? पिवळे आणि केशरी रेशन कार्ड जर नसेल तर मात्र आपला जो कुटुंब प्रमुख आहे, आपल्या कुटुंब प्रमुखाचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो अपलोड करायचा आहे. उत्पन्नाचा दाखला तुम्ही जर एखाद्या गावात राहत असाल तर तलाठीचा, ग्रामसेवकचा वगैरे चालणार नाही. उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदाराचाच असला पाहिजे, तरच तो मान्य होईल, अन्यथा नाही. त्याच्यानंतर बँक पासबुक अपलोड केले नाही तर चालेल का? तर हो, चालेल. बँक पासबुक अपलोड करणे हे मॅन्डेटरी नाही, कारण की पैसे जे येणार आहेत ते आधार डीबीटीने येणार आहेत, म्हणून बँक पासबुक नाही अपलोड केलं तरी चालेल. फक्त अकाउंट नंबर वगैरे जे माहिती विचारली, IFSC कोड, तेवढं मात्र तुम्ही व्यवस्थित टाका. बँक अपलोड करणं ॲपवरती मॅन्डेटरी नाही, हे मात्र तुम्ही लक्षात घ्या. जर माझं जन्माचं ठिकाण दुसऱ्या राज्याचं असेल आणि मी ह्या राज्यात लग्न करून आलेले आहे तर चालेल का? तर नाही, तुम्ही हा असा फॉर्म भरू शकणार नाही. ज्या महिलांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे अशाच महिला फॉर्म भरू शकतात. पण आत्ता तुम्ही घाई करू नका, कारण की हे जे ॲप आहे नारी शक्ती दूत, कदाचित याच्यात पुढे अपडेट झाल्यानंतर ही पण सुविधा येईल की ज्या महिला आता महाराष्ट्रात राहत आहेत परंतु त्यांचा जन्म इथं महाराष्ट्रात झालेला नाही, तर अशा महिलाही ते फॉर्म कदाचित पुढे भरू शकतील. तर त्यामुळे ते नंतर थोड्या उशिराने जेव्हा ॲप अपडेट होईल तेव्हा तुम्ही मात्र तो फॉर्म भरा. आता अजिबात घाई करू नका. त्याच्यानंतर आपला 29वा प्रश्न आहे, फोटो जो आपण काढतो तर तो फोटो काढल्यावर ॲपमध्ये जो आपण लाईव्ह फोटो काढतो तो फोटो काढल्यानंतर उजव्या साईडला जे आहे तर रेड क्रॉसचं साईन येतं, तर ते का असतं? तर ते जे फोटो काढल्यानंतर रेड क्रॉसचं साईन येतं तर त्याच्यावर टच केल्यानंतर आपण जो काढलेला फोटो आहे तो आपण कट करू शकतो आणि परत नव्याने पुन्हा फोटो क्लिक करून त्या जागी लावू शकतो. त्यासाठी ते क्रॉसचं चिन्ह असतं. त्याच्यानंतर आपला 30वा प्रश्न आहे, उत्पन्नाचा दाखला जर आपण अपलोड करू तर तो कोणत्या वर्षाचा असावा? उत्पन्नाचा दाखला अपलोड करण्यासाठी तो चालू आर्थिक वर्षाचा असावा, म्हणजेच 2024-25चाच असावा. उत्पन्नाचा दाखला हा जुना चालणार नाही, ह्याच वर्षाचा चालेल. जर जन्मदाखला तुम्ही आजपर्यंत काढलेला नव्हता तर तो आत्ता काढला आहे आणि तो तुम्ही अपलोड करू शकता का? तर हो, तुम्ही तो अपलोड करू शकता. जन्मदाखला हा तुम्ही जर आताच काढला 8 दिवसापूर्वी, 2-4 दिवसापूर्वी, तर त्याला लगेच तुम्ही अपलोड करू शकता. तो आज काढला परंतु मात्र तुमचा जन्म हा 15 वर्षांच्या अगोदर असेल, म्हणजेच आज तुमच्या वयाचं जी वय आहे त्याचा असेल ना, तर तो तुम्हाला चालणार आहे. जन्मदाखला तुम्ही आज जरी काढला आणि लगेच फॉर्ममध्ये तो अपलोड केला तरी ते चालणार आहे. त्याच्यानंतर आहे डॉक्युमेंट्स जे आपण अपलोड करणार आहोत ते ओरिजिनल करावे की झेरॉक्स अपलोड करावे? जर याचं उत्तर असं आहे की जर काही तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असेल तर जसेच्या तसे जरी तुम्ही अपलोड केले तरी चालतात. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे झेरॉक्स असतील तर झेरॉक्सही अपलोड केले तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. झेरॉक्सचा फोटो बरोबर अपलोड होऊन जातो. त्याच्यानंतर फॉर्ममध्ये जे 5 नंबर आणि 6 नंबरचे जे कागदपत्र दिलेले आहेत, म्हणजेच बँकेचं पासबुक आणि पतीचे कागदपत्र जे मागितलेले आहेत, तर ते अपलोड करणं गरजेचे आहे का? तर अजिबात नाही, ते आवश्यक नाही. जर तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही ते करू शकतात, परंतु ते अगदीच आवश्यक आहेत असं नाही आहे. पतीचे कागदपत्र आणि बँकचं पासबुक. त्याच्यानंतर आहे आपला 34वा प्रश्न, कदाचित माझ्याकडनं मोजण्यामध्ये चूक होत असेल, तर संजय गांधी योजनेची पेन्शन मिळत असेल किंवा मग PM किसान योजनेचं पेन्शन मिळत असेल किंवा काही जण श्रावण बाळची योजना घेतात,
तर ते लोकं, त्या महिला हा फॉर्म भरू शकतात का? हा अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे आणि बऱ्याच महिलांना पडलेला हा प्रश्न आहे, की मी संजय गांधी योजनेची पेन्शन घेते किंवा पी-एम किसान योजनेचे मला पैसे मिळतात किंवा मग श्रावणबाळ योजना असेल, विधवा पेन्शन योजना असेल वगैरे, वगैरे भरपूर यांचे मी पैसे घेते आणि तरी मी फॉर्म भरू शकते का? तर मला या अशा महिलांना असं सांगायचं आहे, की जर तुम्ही त्या योजनेची पेन्शन घेत असाल, संजय गांधी असेल, विधवा पेन्शन असेल किंवा काय म्हणतात श्रावण बाळ योजना असेल किंवा पी-एम किसान असेल, तर कोणत्याही योजनेचे जो तुम्ही जर पैसे घेत असाल आणि त्याची रक्कम किती आहे हे त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे की जर तुम्ही घेत असणारी जी पेन्शन आहे ही 1,500 पेक्षा जर कमी असेल, तर हो, तुम्ही हा फॉर्म भरू शकता. परंतु मात्र जर तुम्ही फॉर्म भरताना सॉरी पेन्शन जी घेतात ती 1,500 पेक्षा जर जास्त असेल, जी घेतात ती 2,000 असेल, 1,600 असेल, 1,700 असेल, तर मात्र तुम्ही या फॉर्म भरण्यासाठी पात्र अजिबात नाही आहेत. फॉर्म तुम्ही भरू नका. नंतरचा प्रश्न आहे, हमीपत्र आपण कसे भरायचे आहे? तर जे हमीपत्र आलेले आहे आता नवीन फॉर्म भरण्यासाठी, ते हमीपत्र आधी आपण त्याची प्रिंट काढायची. प्रिंट काढल्यानंतर त्यावरती पेनाने सर्व माहिती भरायची आहे आणि जो बॉक्स असतो त्या बॉक्सवरती खुणा करायची आहे, आपलं नाव टाकायचं आहे, सही करायची, दिनांक लिहायचा आणि त्याच्यानंतर मग ते अपलोड करायचं आहे. असं केल्यानंतरच हमीपत्र हे तुमचं मान्य होईल. त्याच्यानंतर एका कुटुंबात जर 3 पेक्षा जास्त किंवा अनेक महिला असतील, 4-5 अशा राहत असतील एका कुटुंबात, तर त्या सर्वजण फॉर्म भरू शकतात का? तर याचं उत्तर आहे नाही. एका कुटुंबात फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2च महिला फॉर्म भरू शकतात. म्हणजे एक लग्न झालेली स्त्री आणि एक कुवारी स्त्री, कुवारी मुलगी हे जर असतील एका कुटुंबात, तर ते दोघं जण फॉर्म भरू शकतात. पण मात्र 2 लग्न झालेल्या किंवा 2 कुवाऱ्या मुली नाही चालणार. अशा असतील तरच ते भरू शकतील. बाकी महिलांना मात्र कुटुंबात लाभ मिळणार नाही. त्याच्यानंतर जर माझ्याकडे 4 व्हीलर आहे, मी फॉर्म भरू शकते का? किंवा माझ्या घरी कुणी सरकारी नोकरीला आहे, तर मी फॉर्म भरू शकते का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. ज्या महिलांच्या घरी कुणी टॅक्स पे करत असेल, सरकारी नोकरीला असेल आणि त्यांच्याकडे जर 4 व्हीलर असेल, तर ते अजिबात फॉर्म भरू शकत नाही. या योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही. त्याच्यानंतर आहे मी पासपोर्ट साईज फोटो अपलोड केला तर चालेल का? तर नाही. तुम्हाला लाईव्ह फोटो काढून तोच अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर मी आता म्हणजे फॉर्म भरताना शेवटचे वय काय? तर फॉर्म भरताना आधी 60 वयाची अट होती, परंतु आता मात्र 65 वर्ष वय केलेलं आहे. तर आता 65 वर्ष वयाच्या असणाऱ्या महिलासुद्धा फॉर्म भरू शकतात, की ज्यांचं वय अजून 65 पूर्ण झालेलं नाही. 65 पूर्ण झालं असेल, तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. आपला 39वा प्रश्न आहे, की माझं नवीन लग्न झालेलं आहे, मी फॉर्म भरू शकते का? कारण माझ्याकडे कोणतेही कागदपत्र अजून पतीच्या नावाची वगैरे नाही आहेत, तर मी फॉर्म भरू शकते का? तर हो, तुम्ही फॉर्म भरू शकतात. ज्या महिलांचं नवीन लग्न झालेलं आहे, त्यांच्याकडे अजून जर त्यांच्या पतीच्या नावाची कागदपत्र नसतील, काही कागदपत्र नसतील, तर त्यांनी फक्त 15 वर्षाच्या अगोदरचा जो पुरावा असेल, तो म्हणून डोमासाईल काढावे. डोमासाईल काढायचं म्हणजेच महाराष्ट्राचा रहिवासी दाखला जो आहे, तो काढायचा, तो अपलोड करायचा किंवा मग स्वतःचा जो जन्मदाखला असेल, तो काढायचा आणि तो अपलोड करायचा. याला मात्र ऑप्शन नाही आहे. त्याच्यानंतर आपला शेवटचा आणि 40वा प्रश्न आहे. रेशन कार्डची म्हणजे जर आपलं रेशन कार्ड हरवलेलं आहे आणि मग मी ती ऑनलाईन जी प्रिंट निघते, ती प्रिंट काढून मग अपलोड करू शकते का? तर नाही. जी रेशन कार्डची ऑनलाईन प्रिंट निघते, ती तुम्ही अपलोड करू शकत नाही. जे फिजिकली रेशन कार्ड आहे, तेच आपण अपलोड करू शकतो. तेव्हाच हा फॉर्म सबमिट होईल आणि तेव्हाच आपल्याला लाभ मिळेल. तर असे होते मी जे काढलेले 40 प्रश्न होते. लहान लहान महिलांच्या मनात येणारे, संभ्रम होणारे, फॉर्म भरताना, फॉर्म भरण्याच्या अगोदरचे, ही सगळे जे प्रश्न महिलांना पडतील किंवा महिलांनी बऱ्याच मला प्रमाणात विचारलेले प्रश्न होते, ते मी त्यांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि अनेक भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, की जेणेकरून त्यांना त्याचा लाभ होईल. त्याच्यानंतर जर तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील, तर त्यांच्या कमेंट करून मला विचारा. मी नक्कीच त्यांचंही उत्तर देण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून माझी लाडकी बहीण योजना सर्व बहिणींना मिळावी, हाच माझा सर्वतोपरी प्रयत्न राहील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश.